नमस्कार. फुल मून मेडिटेशन आजच्या मेडिटेशन आणि आजच्या विषयाकडे वळूया. आज आपण छोटंसं एक थिअरी हा विषय बघणार आहोत आणि मग त्याला अनुसरून आमचं ध्यानसत्र बघणार आहोत. द हिलिंग हब आणि संवाद सेंटरच्या माध्यमातून हा वर्ग एकदिवसीय वर्ग म्हणूया हे सत्र होतं आहे. तर या दोन्ही संस्थांची थोडक्यात माहिती सांगते पटकन. द हिलिंग हबच्या माध्यमातून मंत्रशास्त्र, भारतीय मंत्रशास्त्र, संस्कृत, आगमशास्त्र, अकल्ट सायन्सेस ज्याला आपण म्हणतो, या विषयावरच्या 50 पेक्षा अधिक वेगवेगळ्या कार्यशाळा, मग त्याच्यात उदाहरणार्थ स्वरयोग, मग स्वरयोगाची 395 सूत्र आहेत. मग संपूर्ण संस्कृत सूत्रांमध्ये काय लिहिलं आहे हे शिकणं, गरुड पुराण, वेद झाले किंवा संस्कृत मंत्रशास्त्राचा एक ग्रंथ येतात, असे बऱ्याच गोष्टी, असे आपण वेगवेगळे विषय याच्या माध्यमातून शिकत असतो. तर भारतीय शास्त्र हा त्याचा पाया आहे. संवाद सेंटरच्या माध्यमातून आपण गेली 20 एक वर्ष अकल्ट किंवा हिलिंग सायन्सेस, उदाहरणार्थ पास्ट लाईफ रिग्रेशन, फॅमिली कॉन्स्टलेशन, ब्रेथवर्क, अशा विविध विषयांवरच्या वेगवेगळ्या कार्यशाळा बघत असतो. सो कार्यशाळा हा एक भाग आहे आणि 2 वर्षापूर्वी आपण जसं फुलमून आणि न्यूमून मेडिटेशन्स घेत होतो तो दुसरा भाग आहे. अशी अनेक विनामूल्य सत्र आपली चालू असतात. तर्पण हा जो विषय आहे या विषयाकडे येऊया. तर्पण हा विषय आज आपण अगदी थोडक्यात बघणार आहोत. याच विषयावरती एक कार्यशाळा आपण उद्यापासून एक कार्यशाळा बघणार आहोत. ती कार्यशाळा 3 दिवसाची आहे, जी संवादच्या माध्यमातून आपण दरवर्षी घेतो त्या पद्धतीची आहे. आणि गरुड पुराणावरती आधारित आपण आणखीन एक जे मुख्य कार्यशाळा मागच्या वर्षी घेतली होती, अनेक जण त्याच्यात होते, तर त्याचाच पार्ट 1 आणि पार्ट 2 म्हणजे स्तर पहिला आणि स्तर दुसरा, तर्पण हाच विषय आहे. ती पण कार्यशाळा, त्याचं आजचं पहिलं सत्र आहे जे विनामूल्य सत्र आहे. ती कार्यशाळा आपण पुढच्या पुढच्या सोमवार, मंगळवार, बुधवार असे 3 दिवस ती कार्यशाळा आपण करणार आहोत. म्हणजे 6 सत्र आहेत त्याच्यात. सो 2 आठवड्यात मिळून ते 3-3 दिवस मिनिमम अशी होईल, ज्याच्यामध्ये मेडिटेशन्स असणार आहेत. सो आपला कार्यशाळेचा जो भर आहे तो मुख्यत्वे आहे की हिलिंग मेडिटेशन याचा अर्थ तर्पण या विषयावरती ध्यान साधना. मग तर्पण या विषयावरती ध्यान साधना का घेतो आहोत, तर्पण विषय कुठून आला याच्याविषयी आधी थोडक्यात बघूया आणि मग वर्कशॉपची पण थोडीशी माहिती बघूया. सो तर्पण हा विषय मुळात येतो, अनेक ग्रंथांमधून येतो. 18 महापुराण अशी वेदांमध्ये संकल्पना येते. या 18 महापुराणांपैकी मुख्य एक पुराण आहे, मुख्य नाही म्हणता येणार, सगळेच मुख्य आहेत, पण 18 हा आकडा महत्वाचा आहे. 18 मध्ये 8 आणि 1 9 येतं. 108 ही विष्णूची संख्या आहे, 8 आणि 1 9 येतं. सो या 9 आकड्याचं इथे काहीतरी गणित आहे जे आपण वर्कशॉपमध्ये शिकू. पण मुख्यतः 18 महापुराणांमधलं गरुड पुराण हा एक खूप इंटरेस्टिंग, पुन्हा एकदा एकमेव जगातली संस्कृती ज्याच्यामध्ये मृत्यू पश्चातचं जीवन, मृत्यूनंतरचं जीवन आणि जन्म म्हणजे जन्म मृत्यू किंवा पुनरपि जननम पुनरपि मरणम असं ज्याला म्हणतो आपण, या उक्तीला साजेसं एकमेव ग्रंथ आहे जगातला की ज्याच्यामध्ये याचं वर्णन येतं. असं वर्णन कुठल्या संस्कृतीमध्ये सापडत नाही. मग गरुड पुराणाची थोडीशी बॅकग्राऊंड बघूया, काय आहे, कुठून आलं, की त्याचा संदर्भ कळेल आणि मग आजच्या मेडिटेशनकडे आपण जाऊया. त्यातली जी प्रतीकं आहेत ती मुख्य बघूया. आणि गरुड पुराण हे आपल्याकडे शैव आणि वैष्णव असे दोन, ढोबळ मनाने दोन आपण म्हणूया वर्गीकरण केलं जातं. सो वैष्णव संप्रदायातलं अत्यंत महत्वाचं असं गरुड पुराण. आणि मग गरुड पुराणामध्ये मृत्यूनंतर सद्गती प्राप्त करण्यासाठी किंवा मृत्यूनंतरची वेगवेगळी कार्य आणि मृत्यू पश्चात सद्गती, स्वर्गलोक प्राप्ती वगैरे वगैरे असे काही इंटरेस्टिंग विषय याच्यामध्ये येतात. गरुड पुराणाचं वर्णन केलं जातं. पुराणम गारुडम पुण्यम पवित्रम पापनाशनम, पहिलीच ओळ येते गरुड पुराणात. पुराणम गारुडम पुण्यम पवित्रम पापनाशनम शृण्वन्ताम कामनापूरम श्रोतव्यम सर्वदेवैहि. सर्वदैवही कामनापूरम शृण्वन्ताम महत्वाचे शब्द आहेत, त्याचा पटकन अर्थ बघूया. काय म्हटलं आहे त्यांनी की गरुड पुराणाचं महत्व सांगितलंय की हे गरुड पुराण कसं आहे. पुराणम गारुडम, मग गारुड आणि गरुड यांची गोष्ट आहे. एकदा काय होतं, विष्णूच्या महालामध्ये गरुड पुराण हे संवाद सुक्त आहे. संवाद सुक्त ही वेदांची खासियत आहे. संवाद म्हणजे डायलॉग, गप्पा थोडक्यात, पण सुसंवाद आहे त्याच्यामध्ये.
संवाद, वादविवाद, परिसंवाद वेगवेगळे शब्द आहेत, बरोबर. सो संवाद ह्याचा अर्थ सम आणि वाद. वद म्हणजे बोलणे आणि समत्वाचं बोलणं, समत्वयुक्त बोलणं म्हणजे संवाद. याचा अर्थ त्याच्यामध्ये जे दोन घटक आहेत त्या दोघांमध्ये समत्व आहे हे गृहीत धरलेलं आहे. मग ही गोष्ट आहे गरुड आणि विष्णूच्या गप्पांची. इंटरेस्टिंग विषय आहे. मग काय म्हणतो गरुड आणि विष्णूच्या गप्पांची गोष्ट म्हणजे काय? एकदा गरुड, विष्णूचं वाहन असणारा गरुड, विष्णूला विचारतात. महाविष्णू असं वर्णन येतं. सो हा जो गरुड आहे, गरुड देवता या स्वरूपात, तो विष्णूला विचारतात की मृत्यूनंतर काय होतं देहाचं? तुम्ही पृथ्वी निर्माण केलीत, या पृथ्वीवरती अमरत्व लिहिलेलं नाही. जो जन्माला येतो त्याला मृत्यू अटळ आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यू अशी उक्ती आहे. मग जन्माला येणाऱ्याचा मृत्यू जर अटळ आहे, तर त्याच्यानंतर त्याचं काय होतं आणि पुन्हा तो पृथ्वीवर जाताना मला दिसतोय, हे सगळं काय आहे? ही सगळी सायकल काय आहे? हे चक्र काय आहे? याच्याबद्दल मला उत्सुकता आहे. आणि जे कोणी पृथ्वीवर जातात त्यांच्यासाठी आपण असं काही सांगू शकत नाही का की ज्याद्वारे त्यांना मृत्यू हा विषय उलगडून सांगता येईल. मृत्यूनंतर तुम्ही कुठे असता, कुठे जाता हे सांगता येईल. पुन्हा पृथ्वीवर जाण्याची काय प्रोसेस असते हे त्यांना कळेल. असे छान प्रश्न प्रश्न गरुड विचारतात कोणाला? महाविष्णूंना. आणि मग विष्णू त्यांना सांगतात की त्याची उत्तरं देतात. ती प्रश्नोत्तरं म्हणजे गरुड पुराण. संपूर्ण गरुड पुराण वाचता येणार नाही. पुराणम गारुडम पुण्यम पवित्रम म्हटलंय त्याने, की पुण्यम पवित्र, पुण्यकारक आहे, त्याचं वाचन करावं असं शास्त्र सांगतं. पण ते वाचणं शक्य नाही. जवळजवळ 19-20 हजारच्या वर श्लोक असतील. त्यामुळे साररूपी गरुड पुराण आपण थोडंसं बघतो आहोत. सो ते वाचून होणं शक्य नाही. पण या पुराणामध्ये अत्यंत महत्त्वाचे विषय येतात. ते विषय इंटरेस्टिंग आहेत आपल्यासाठी. उदाहरणार्थ पितृलोक म्हणजे काय, तर्पण म्हणजे काय, पितृतर्पण, दशक्रिया किंवा आपण ज्याला दशगात्र, दशक्रिया वेगळा, दशगात्र विधी येतात. मग मृत्यू पश्चात अमुक प्रकारचं आपण स्वर्ग आणि नरक अशा संकल्पना करतो. याच्या प्राप्तीसाठी माणसाने काय केलं पाहिजे पृथ्वीवरती, या प्रकारचं वर्णन येतं. त्याच्यानंतर पितर ही संकल्पना येते आणि या पितरांवरती अनेक मंत्र सूक्त येतात. पितृसूक्त त्याच्यातलं प्रसिद्ध सूक्त आहे. सो पितरांवरती अनेक मंत्र सूक्त हे विषय येतात. मग पितर म्हणजे कोण, त्याचं वर्णन येतं, जो आजचा आपला विषय आहे, कारण पितृपक्षाची सुरुवात आहे. आणि मग पितृदोष ही संकल्पना तुम्ही ऐकलेली असेल. मग पितृदोषाचे प्रकार येतात. पितृदोष कसे ओळखावे याचं वर्णन येतं. पितृदोष ओळखून त्याच्यावरती काय उपाय करावेत, नुसतंच दिलं नाहीये की हे म्हणजे पितृदोष, त्याचे उपाय दिलेले आहेत. पितरांचे वर्गीकरण दिलेलं आहे. अमुक पितर अमुक पितर अशा पद्धतीने. पितृलोकामध्ये काय असतं, पितृलोकाचं वर्णन आहे, तो कुठे आहे, कसा आहे, काय आहे, हे सगळं वर्णन आहे. असं सगळं खूप इंटरेस्टिंग विषय याच्यामध्ये येतं. त्याच्यामुळे पितृपक्ष हा मुख्य पक्ष, याचा अर्थ पंधरवडा. आणि पक्ष हा शब्द, पक्षी हा शब्द पण तुम्ही ऐकला असेल. तर दोन्हीमध्ये तेच साधारण अक्षर आहेत, अर्थ वेगळा असला तरी. तर अर्थ त्याच्यामध्ये तोच आहे. सो पितृ, पक्ष, तर्पण, पितर या पुढच्या विषयाकडे जाऊ आणि मग आपल्या मेडिटेशनला एक 5-10 मिनिटात सुरुवात करू. मग महाविष्णू आणि गरुडाच्या संवादामधनं आपल्या मानवाला पडणाऱ्या बहुतेक बहुतेक नाही, मी म्हणेन 100% सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात. गरुडाच्या माध्यमातून पृथ्वीवरच्या मानवाचे मानवसुलभ प्रश्नच तिथे विचारलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की श्रोतव्यम, जो ऐकेल, जो शृण्वंताम, जो याचं पठण करेल, ऐकेल, त्याच्या कामनापुरम, सर्व कामनांची पूर्ती होईल. का होईल? कारण याच्यामध्ये पितरांचं तर्पण सांगितलेलं आहे. मग तर्पण म्हणजे काय आणि पितृ म्हणजे काय, दोन विषय बघूया. तर्पण याचा एक अर्थ तृप्ती शब्द ऐकला असेल, म्हणजे समाधान आणि तृप्ती याच्यामध्ये थोडासा फरक आहे. समाधान, तृप्ती पण अजून थोडीशी सटल म्हणूया, अजून थोडीशी सूक्ष्म गोष्टीकडे जाणारी. सो त्र असा धातू येतो, तृ. आणि मग तर्पणातल्या तचा अर्थ होतो की कुठल्या तरी गोष्टीला तारून नेणारा, कशामधून त्यांना काहीतरी पूरक साजेचं असं देऊन त्या त्या शक्तीला, त्या ऊर्जेला तारून नेण्याची क्रिया म्हणजे तर्पण. सोपं. मग तर्पण अनेक गोष्टींचं करता येतं. आपला विषय आहे पितृतर्पण. पितृतर्पण हा जेव्हा आपला विषय आहे तेव्हा त्याच्यात महत्वाचं काय येतं की
तर्पण अनेक प्रकारे करता येतं. ते सगळे प्रकार गरुड पुराणात सुद्धा येतात. उदाहरणार्थ कर्मकांडात्मक तर्पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की काही विधी करणं अमुक-तमुक, बरोबर? सो एक झालं कर्मकांडात्मक तर्पण. दुसरं आहे मंत्रशास्त्रात्मक तर्पण, ज्याच्यात आपण मंत्रांच्या माध्यमातून तर्पण अनुभवतो. सोपे-सोपे मंत्र आहेत. मृत्यू आणि मृत्यू गायत्री किंवा महागायत्री किंवा महामृत्युंजय किंवा गरुड गायत्री भरपूर मंत्र आहेत. सो मंत्रांच्या माध्यमातून तर्पण, पितृसूक्त त्याच्यात येतं, जे आपण पुढच्या आठवड्यात शिकणार आहोत. सो मंत्र काही म्हणायचे आणि पितरांचं तर्पण करायचं. पितृदोषांसाठी मंत्र येतात. हे झालं मंत्रात्मक तर्पण. तिसरा प्रकार येतो ध्यानात्मक तर्पण. ध्यानात्मक तर्पण याचा अर्थ प्रत्येकाला कर्मकांड करणं शक्य नाही. मग तेच कर्मकांडातले विधी, त्याच संकल्पना, उदाहरणार्थ मी एखादा यज्ञ करते आहे. हा यज्ञ आहे पितृ या विषयांसाठी, माझ्या पितरांचं तृप्तीसाठी, त्यांना सद्गतीसाठी. मग ते जे मी बाहेर मांडते आहे सगुण स्वरूपामध्ये, जे साधन सामग्री आहे, ज्या काही वस्तू मांडलेल्या आहेत, त्या सगळ्यालाच ध्यानात्मक स्वरूप देऊन त्याची निर्गुण साधना म्हणजे ध्यान साधना. मग आपण सक्रिय ध्यान साधना करतो. सक्रिय याचा अर्थ ऍक्टिव्ह मेडिटेशन, म्हणजे या मेडिटेशनमध्ये काही तुम्हाला इमॅजिन करायला सांगितलंय, एखादी छोटी प्रक्रिया सांगितली आहे समजा, आणि त्या माध्यमातून हेच साधण्याचा प्रयत्न करतो. या पंधरवड्यामध्ये हे सगळं आपण कोणासाठी करतो? तर हे सगळं आपण कोणासाठी करतो? तर अर्थात पितरांसाठी करतो. बरोबर. मग पितर म्हणजे काय याची वैदिक व्याख्या बघूया. पितर याचा हा कॉन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग आहे. कळायला सोपा आणि तेवढाच अवघड असू शकतो. कारण पितर म्हणजे आपल्याला जनरली काय वाटतं? पिता. पिता हा शब्द ऐकलाय. आपल्याला वडील समान असणाऱ्या शक्तींना एक व्याख्या येते पितर शब्दाची. पण आपल्याच कुळातल्या, आपल्याच लिनिएज, फॅमिली लिनिएज म्हणतात ना, आपल्याच कुळातल्या किंवा माझ्याच पिढ्यांमधल्या मागच्या पिढ्या, ज्या मला वडिलांच्या जागी आहेत. इट डझंट मीन फादर आहेत, पण आपण म्हणतो की माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने आणि काही म्हणजे सगळ्याच मोठ्या स्तरावरती आहेत, उच्चस्थानी आहेत. अशा सगळ्यांना पितर म्हटलेलं आहे. सो पितर म्हणजे फक्त मेल पिता असं त्याचा अर्थ नाहीये, सगळे जण. आता हा कॉन्सेप्ट कळायला अवघड का आहे? कारण जनरली आपण म्हणतो पूर्वज, अँसेस्टर, पितृ, म्हणजे आपण मोठ्या व्यक्ती आठवतो, आजी आजोबा अमुक तमुक, राईट? गरुड पुराणातलं वर्णन इंटरेस्टिंग आहे. त्यांचं म्हणणं तुमच्या सगळ्या आधीच्या पिढ्यांमध्ये जन्माला आलेला प्रत्येक सोल, जीवात्मा, प्रत्येक जीवात्मा हा तुमचा पितर आहे. उदाहरणार्थ 2 पिढ्यांच्या आधी एखाद्या 15 वर्षाच्या किंवा एक 18 वर्षाच्या कोणाचा मृत्यू झाला असेल, एखादी आपण मिसकॅरेजेस बघतो, मिसकॅरेज झालं असेल, एखादं बाळाचा कुठल्या मृत्यू असेल किंवा मोठ्या 80 वर्षाच्या माणसाचा मृत्यू असेल, तर अगदी जन्माला न आलेल्या जीवात्म्यापासून जन्माला येऊन आयुष्य जगून 100 वर्ष जगून मृत्यू पावलेल्या प्रत्येकापर्यंत हे सगळे आपले पितर आहेत. सो पितर म्हणजे फक्त वयाने मोठी माणसं नाही, पितर म्हणजे सगळे जीवात्मे जे आपल्या कुटुंबात, आपल्या कुळामध्ये जन्माला आले. मग यांचा आपल्याशी काय संबंध? गरुड पुराण पुढे त्याचं वर्णन करतं. धर्मबद्धो, हे सगळे जण आपल्याला कर्मबद्ध आणि धर्मबद्ध आहेत. म्हणजे काय? की आपल्या धर्म आणि कर्मामध्ये या सगळ्यांची बंधनं आहेत. यालाच पुढे जाऊन आपण पितृदोष म्हणतो. बंधनं याचा वाईट अर्थ नाहीये, काही नकारात्मक अर्थ नाहीये. आपण जे काही करतो, आपल्या हालचाली, आपलं कर्म, आपले आचार विचार, आपलं एकंदरीत राहणीमान, आपली जीवन पद्धती, या सगळ्यावरती जसा ग्रहांचा परिणाम होतो, तसा पितृशक्तीचा, पितृ ऊर्जेचा, या आपल्या कुळातल्या आत्तापर्यंत जन्माला आलेल्या विविध अँसेस्टर्सचा ऊर्जा स्वरूप परिणाम होतो. आपण कुठल्या व्यक्तीला इथे नावं ठेवत नाही आहोत किंवा अरे ह्या व्यक्तीचा माझ्या आयुष्यावर परिणाम होतोय असं म्हणत नाही आहोत. मी ऊर्जेबद्दल बोलते आहे. सो त्या एनर्जीशी आपलं एक कनेक्शन आहे. कारण आपण म्हणतो ना की वी आर इन द सेम ब्लड लाईन. आपण म्हणतो ना हे माझ्या रक्तातच आहे. म्हणजे रक्तातच एखादी सवय म्हणजे काय, ती पूर्वापार चालत आली आहे आणि ती घेऊन मी पुढे जातो आहे, ज्याला डीएनए वगैरे वगैरे वेगवेगळे शब्द येतात. मग जसं आपण ठराविक डीएनएचे बनलेलो आहोत, त्याचप्रमाणे या सगळ्या ऊर्जांचं आपल्या देहाशी पण काहीतरी देणं घेणं आहे. आपल्या देहात त्याचं एक टोक आहे, सूक्ष्म टोक असं म्हणूया. म्हणून या देहामधून पितरांचं तर्पण खूप सोपं आहे. महाविष्णू गरुडाला सगळ्यात मोठी गुरुकिल्ली देतात. ते असं म्हणतात की माणसाला हे जेव्हा
गरुड पुराण हे मॅन्युअल आहे. मॅन्युअल कसलं आहे? कायदे म्हणतो की नाही आपण, की पृथ्वीवरती जीवन आणि मृत्यू याचे कायदे काय? ऋत त्याला म्हणतात. अथर्वशीर्षात आपण बघितलं होतं, ऋतं वच्मी. सो ऋत म्हणजे निसर्गाचे कायदे. तर महाविष्णू गरुडाला सगळ्यात मोठा कायदा सांगतात. ते म्हणतात की अरे, मानवी देह, नरदेह याच्यासारखं तर्पणासाठी उत्तम यंत्रच नाही. म्हणजे हा तुम्हाला देह मिळालाय, देहातूनच तर्पण करता येईल. तुम्हाला जर देह नसेल, तुम्ही जर देहविरहित असाल, आत्मा ते लेवलला असाल, तर तुम्हाला तर्पण करता येणार नाही. कारण तर्पण करायला, काहीतरी प्रोसेस करायला देह लागतो. सो कुठली तरी ऊर्जा देहात निर्माण करणं आणि मग त्या ऊर्जेला गती देणं, याला म्हणतात तर्पण. ते तर्पण आपण करणार आहोत. यज्ञात आपण तेच करतो. आपल्या माध्यमातून माझ्या आधीच्या 7 पिढ्यांसाठी मी एक यज्ञ केला. सो तो माझ्या माध्यमातून त्या 7ही पिढ्यांना सद्गती आणि उद्धार याच्यासाठी या देहाचा मी वापर केला. एक्झॅक्ट तेच ध्यानामध्ये करायचं आहे. या देहाचा वापर करायचा आहे. आपल्या आरत्यांमध्ये एक सुंदर शब्द येतो. आपण अनेकदा त्याचं उदाहरण बघितलंय. आपल्या आरत्यांमध्ये काय येतं? कायेन वाचा मनसेंद्रियत्वा. काया वाचा मन इंद्रिय बुद्धी भावना विचार या सगळ्यांच्या एकत्रीकरणातून, एकत्रित काहीतरी क्रियेतून आपण तर्पण साधू शकतो. त्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे ध्यान. मग पितृ कोण आहेत त्यांच्याबद्दल बघूया. सो तर्पणातल्या म्हणजे तर्पण केल्याने तुम्ही वेगवेगळे प्रश्न तर सोडवू शकता. सगळ्या समस्यांचं उत्तर तर्पणात आहे. पण तर्पणा केल्याने काय काय मिळू शकतं हे थोडंसं बघू आणि मग पितृ हा विषय बघूया. सो तर्पण केल्याने अगदी ध्यानात्मक तर्पणाने सुद्धा सांगते आहे. माझ्या मते आपण एक 10-20 वर्ष, 10-15 वर्ष तरी तर्पण हा विषय घेतो आहोत आणि अनेकांनी त्याचे अनुभव बघितलेले आहेत. ध्यानात्मक तर्पणातून देखील काय होतं, आपण ठराविक प्रकारच्या ऊर्जांची जे गुंते आहेत, ज्या गाठी आहेत, त्या गाठी सोडवतो मेडिटेशनच्या माध्यमातून, या देहाच्या माध्यमातून आणि आपल्या देहातल्या काही शक्तींच्या माध्यमातून. मग हा एक. दुसरा पितृदोष, मगाशी म्हटलं पितृदोष आहेत, आपल्याला माहित आहेत, आपण ते बघतो आहोत, अनुभवतो आहोत. त्याच्यामधून सद्गती, प्रत्येक गोष्टीला सद्गती. सद्गती हा फक्त मृत्यूनंतर सद्गती लाभो असा विषय नाहीये. सद्गती ही प्रत्येक ऊर्जेला लाभायला पाहिजे ना. माझ्या मते उदाहरणार्थ एखादा आपण म्हणतो की कोणाला काही हेल्थ इश्यूज आहेत, काही आरोग्याच्या समस्या आहेत, काही फायनान्शियल समस्या आहेत, तर त्याला सद्गती लाभणं म्हणजे काय, की त्यांचा नीट निचरा होणं, त्यांच्या समस्यांचा मृत्यू होणं आणि मृत्यू पश्चात त्या विषयाला सद्गती लाभणं. म्हणजे काय, माझ्या आरोग्याच्या समस्येला उपाय मिळाले, योग्य ती ट्रीटमेंट मिळाली, त्याचं निराकरण झालं, त्याला एक फुल स्टॉप, त्याला एक क्लोजर मिळालं आणि ते सगळं संपून त्याला छान गती मिळाली, ते सगळं पुढे निघून गेलं. इथे सुद्धा सद्गती आहे. सो सद्गती ही दैनंदिन आयुष्यात आपल्या ऊर्जेचा भाग आहे. सो आपल्या ध्यानाच्या माध्यमातून आपण जेव्हा ही एनर्जी रिसायकल करतो, तेव्हा त्याला आपण म्हणतो की माझ्या ऊर्जेतल्या परिवर्तनाला, रिसायकल म्हणजे आपण त्याला म्हणतो परिवर्तन, ऊर्जेमधलं परिवर्तन. ह्या सगळ्यामध्ये सद्गती प्राप्त करणं हा आजच्या आपल्या मेडिटेशनचा मुख्य विषय आहे. आणि त्याच्यामध्ये एक विषय कळला मेडिटेशनचा, सद्गती हा विषय आहे. सो पितृ, आता पितर कोण आहेत, तर महादिव्य पितृसुक्त येतं. श्रीसुक्त ऐकलं असेल, तसं पितृसुक्त येतं. ते इतकं अप्रतिम आहे की ते जर आपण वाचलं तर पितरांच्या प्रेमात पडू आपण. एवढं सुंदर वर्णन आहे त्यांचं. त्यांचं काय म्हणणं आहे, पितर हे एक महादिव्य तेजस्वी पुरुष आहेत. म्हणजे काय, मुळात पितर जे आहेत, हे पृथ्वीवरती असणाऱ्या व्यक्तींना पितर म्हणत नाहीत. ओके, जे पृथ्वीवरती नाहीत आणि जे स्वर्गात किंवा म्हणजे पृथ्वी आणि स्वर्ग याच्यामध्ये एक डिमेन्शन सांगितलेली आहे. सो गरुड पुराणात वर्णन येतं की पृथ्वीवरती मृत्यू पश्चात जीवात्मा जो आहे, तो पुढच्या जन्माच्या पर्यंत एक वेटिंग रूम असते की नाही, आपण ट्रॅव्हल करतो, लाऊंज असतो आजकाल, बिझनेस क्लासने ट्रॅव्हल करतो, तो आपल्याकडे लाऊंज असतो. मग आपण म्हणतो की जरा लाऊंजमध्ये थांबतो आणि मग पुढची फ्लाईट घेतो. एक्झॅक्ट सेम, फक्त आपली कनेक्टिंग फ्लाईट एक 2, 4, 10, 15, 18 तासात असते. इकडची कनेक्टिंग फ्लाईट कदाचित पृथ्वीवरच्या 5 वर्षात असेल, 5 महिन्यात असेल, 5 तासात असेल किंवा 50 वर्षात असेल, माहिती नाही आपल्याला. सो एक मृत्यू आहे, त्या मृत्यूनंतर मध्ये हा जीवात्मा जिथे कुठे थांबतो, त्या जागेला पितृलोक म्हटलेलं आहे. त्याला पितृलोक म्हणण्याचं कारण, पितृ हे संकल्पना तिथे सांगितलेली आहे. लोक म्हणजे जागा, लोकेशन. लोकेशन शब्द माहिती आहे ना, स्पेस, जागा. सो महाविष्णूने पितृलोकाचं वर्णन केलंय. त्यांचं
त्यांनी जे त्याचं स्थान सांगितलंय ते खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचं स्थान काय आहे? पृथ्वी आहे, स्वर्ग आहे, त्याच्या कुठेतरी मध्ये पितृलोक आहे. ओके, साधारण लक्षात घ्या, डिटेल आपण नंतर बघू. पण पृथ्वी, मध्ये पितृलोक, त्याच्यानंतर स्वर्ग. आणि मग महाविष्णूंचं काय म्हणणं, या स्वर्गातल्या ज्या ऊर्जा आहेत या तर पितरांना मिळतच असतात आणि पितरांच्या माध्यमातून त्या पृथ्वीवरच्या त्यांच्या त्यांच्या पिढ्यांना पण मिळत असतात, असं त्यांनी एक गणित सांगितलेलं आहे. मग पितरांचं वर्णन केलेलं आहे की पितर हे दिव्य आत्मे, दिव्यात्मा असं म्हटलं जातं त्यांना, किंवा दिव्य देह असं त्यांना म्हटलं जातं. देह म्हणजे त्यांना देह नाही, पण त्यांच्याकडे दैवी शक्ती आहेत असं विष्णू गरुडाला सांगतात. आणि विष्णू पुढे मोठा मूलमंत्र देतात की ह्या पितृपक्षांमध्ये जो पितरांचं स्मरण करेल, पुन्हा एकदा अधोरेखित करीन, स्मरण याचा अर्थ विधी करणं, कर्मकांड केलंच पाहिजे, अमुक केलंच पाहिजे, तिथी केलीच पाहिजे असं शास्त्र सांगत नाही. तो भाग आहेच, कर्मकांड हा भाग आहेच, पण पितरांचं स्मरण, त्यांचं तर्पण, त्यांच्यासाठी वेळ काढेल, थोडक्यात त्यांच्यासाठी काहीतरी करेल, त्यांना पितरांची अफाट शक्ती, ऊर्जा, आशीर्वाद स्वरूपात मिळेल आणि त्यांच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींना सद्गती प्राप्त करण्याची शक्ती फक्त पितरांमध्ये आहे, जी ते त्यांना देऊ शकतील. का देऊ शकतील? ते आपल्या डीएनएचा भाग आहेत. पिंड ब्रह्मांड, जे ब्रह्मांडात पितर आहेत त्या पितरांचा एक अंश या पिंडामध्ये आहे आणि म्हणून त्यांच्या तर्पणातून आपण अनेक गोष्टींची उकल करू शकतो. मग पितृंचं जे वर्णन येतं पितृसुक्तात की आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे काही दैवी पॉवर आहेत. मग सिंपल गोष्ट आहे, याच्यात आपण एक ध्यान करायचंय. या ध्यानाच्या माध्यमातून पितृलोकाला जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या पितृलोकातल्या पितरांकडून या छोट्या छोट्या शक्ती आणि पॉवर्स आणि आशीर्वाद स्वरूपात, की आम्हाला हे आशीर्वाद मिळावेत यासाठी काहीतरी करायचंय. मग हे आज का करायचं? फुल मून आपण ज्याला म्हणतो, पूर्ण तत्व आहे, चंद्र पूर्ण भराला किंवा पूर्ण तत्वाला आहे. आणि मग चंद्राचं पूर्णत्व हा विषय आपण अनेकदा बघितलेला आहे. सो पूर्ण शक्तीनिशी हे उभं आहे. शेवटच्या विषयाकडे येऊया आणि मग ध्यानाकडे जातोय. शेवटचा विषय हा आहे की आजपासून गरुड पुराणातलं वर्णन काय येतं की आजपासून या पितृलोकाचे विष्णू सांगतात. गरुडाचा प्रश्न आहे की हे सगळं ठीक आहे, पण मग माणसानी ह्या सगळ्या गोष्टी कशा कराव्यात? संस्कृती इतकी अप्रतिम आहे. आपल्याला ऑफिसमध्ये, शाळेत टाइम टेबल येतं की नाही, स्ट्रक्चर येतं कामाचं, की हाऊ यू प्लॅन युअर डे, याच्यावर वर्कशॉप्स असतात आजकाल, गोल सेटिंग, की आज पहिल्या सकाळी 2 तासात हे करा, मग अमुक करा, मग लंच ब्रेक घ्या, मग हे करा, मग ते करा. तसं आपल्या संस्कृतीमध्ये तशी रचना येते की वर्षातले 15 दिवस, एक पक्ष म्हणजे फक्त 15 दिवस, तर महाविष्णू गरुडाला सांगतात की या काळामध्ये काही भौगोलिक तिथे वर्णन आहेत. या काळातल्या या पक्षातल्या या तिथीपासून अमुक तिथीपर्यंत 15 दिवसांच्या काळात पितरांसाठी केलेल्या गोष्टी पितरांपर्यंत पोहोचतील. कारण पितृलोकाची जी डिमेन्शन आहे, असं इमॅजिन करूया की त्याला एक दरवाजा आहे. सो पितृलोकाचे हे दरवाजे जे आहेत ते सताड उघडे आहेत. आपण म्हणतो ना, आमच्या घराचा दरवाजा तुमच्यासाठी कधीही उघडा आहे, तशा अर्थी. सो ती ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वीवरती येते आहे. चंद्राच्या माध्यमातून एक पूर्ण स्वरूपात पृथ्वीवरती लिटरली चंद्राचं चांदणं, जसं आपण म्हणतो पौर्णिमेचं चांदणं जसं पृथ्वीवरती बरसतं आहे, त्या प्रत्येक ऊर्जेतून, चांदण्यातून ही पितरांची ऊर्जा आशीर्वाद रूपी आपल्यापर्यंत येते आहे. आणि म्हणून ही उत्तम तिथी आहे, उत्तम दिवस आहे या गोष्टीला सुरुवात करण्यासाठी, की त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांच्या ऊर्जेपर्यंत पोहोचणं आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून काहीतरी आपण जसं म्हटलं तसं आशीर्वाद स्वरूप मिळवण्याचा प्रयत्न करणं आणि त्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या या गोष्टीला गती देणं, हा सगळा विषय याच्यामध्ये येतो. नाईस. आता मुख्य विषयाकडे जाऊया. एकच मिनिट फक्त. हम्म, एकच सेकंड. सो आता आपण जे करणार आहोत ते ध्यान सत्र असेल. मी त्याचं रेकॉर्डिंग वेगळं करीन अर्थात. आणि याच्यामध्ये काही हे नाही आहे, सोपं ध्यान आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जिथे कुठे असाल, 1-2 मिनटं देते, रेडी व्हायचं असेल, पाणी पिऊन घ्यायचं असेल घेऊ शकता. जिथे कुठे असाल, अगदी तुम्ही झोपून करू शकता, बसून करू शकता, जसं योग्य वाटेल तसं करायचं आहे. पितृतर्पणातल्या पितृलोक आणि पितर या विषयावरती हे मेडिटेशन आहे. आणि ज्याच्यात
झोपून करू शकता, बसून करू शकता. करत असताना महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, शक्यतो डिस्ट्रॅक्ट होणार नाही. म्हणजे अनेकदा आपण हे बघितलंय की आपण बऱ्याचदा लाईव्ह सेशन, ऑनलाईन सेशन, झूम सेशन वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक अटेंड करतात. कोणी ड्राईव्ह करतंय, कोणी बाहेर आहे, कोणी रिक्षात आहे, कोणी. तर तसे असाल तर मेडिटेशन करू नका, जस्ट स्किप इट. करेक्ट. कारण मेडिटेशन हे सूक्ष्म जाण्यासाठी आहे. तर खूप साऱ्या गोंधळामध्ये ते होणार नाही. मग तुम्ही नुसतं ऐका, श्रवण करा, पण मेडिटेशन नाही केलं तरी चालू शकेल. आत्ता जो मी विषय सांगितला तो विषय, त्याची जी कार्यशाळा आहे त्याची थोडक्यात इकडे माहिती देते. हे मागच्या वर्षीचं आहे, पण बेसिकली त्याची माहिती सांगते. सॉरी, हे लास्ट इयरचं पोस्टर आहे का? नाही, हे लास्ट इयरचं आहे. एक मिनटं, या वर्षीचं सांगते. सो गरुड या विषयावरती, गरुड पुराण या विषयावरती, म्हणजे विषय गरुड पुराण आहे पण मुख्य विषय तर्पण हा आहे. सो आपण तर्पण हा विषय बघणार आहोत. आणि तर्पण हा विषय बघत असताना त्याच्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये ध्यान साधना, लाईव्ह हिलिंग सेशन किंवा लाईव्ह मेडिटेशन ज्याला आपण म्हणतो, ते आपण जास्त करून ह्याच्यामध्ये करणार आहोत. मग लाईव्ह मेडिटेशन याचा अर्थ काय होतो की ज्याच्यात एक विषय घेणार आणि या प्रकारचं तर्पण, मग असे सांगितलं तसं की विविध विविध प्रकारचे पितर येतात, मग विविध प्रकारच्या पितरांचं तर्पण हा एक विषय त्याच्यामध्ये आहेच आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय जसं म्हटलं की मंत्रात्मक तर्पण, मग वेगवेगळे मंत्र आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत, शिकणार आहोत रादर. आणि मग त्या मंत्रांच्या माध्यमातून सोप्या मंत्र साधना कशा करायच्या हे पण थोडंसं बघणार आहोत. ध्यानात्मक तर्पण तर रोज असणारे, लाईव्ह मेडिटेशन्स घेणार आहोत या माध्यमातून आपण. आणि ह्या लाईव्ह मेडिटेशन्सचं रेकॉर्डिंग तर असणार आहे, सगळ्याचं रेकॉर्डिंग असणार आहे. सो यू वोंट मिस एनिथिंग. म्हणजे इन केस एखादा दिवस आपण नाही येऊन, तर ते त्याचं स्वरूप साधारण आहे ते इथे मी दिलंय तसं की लाईव्ह मेडिटेशन्स असतील, मंत्र असेल, पितृसुक्त शिकणार आहोत. संपूर्ण गरुड पुराण शिकून होणार नाही, पण त्यातलं जे महत्वाचं आहे त्याच्यावरती तो कॉन्सेप्ट, म्हणजे ती थिअरी आपण बघणार आहोत. सो रोज थिअरी असेल, एक छोटंसं प्रॅक्टिकल असेल, म्हणजे होमवर्क काइंड ऑफ प्रोसेस असेल, आणि मेडिटेशन असेल. त्याच्यानंतर पितृदोष याच्यावरती रेमेडीज, पितृदोष म्हणजे काय, पितृदोषांचे प्रकार, ते कसे ओळखायचे, ते कसे सोडवायचे, अशा सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि ज्योतिष बेस नाही, पण ग्रहांचा विषय तिथे येईल, पण जास्त करून आपण या माध्यमातून ते बघणार आहोत. पितरांचे प्रकार हा विषय तिथे बघणार आहोत. त्याच्यानंतर मगाशी म्हटलं तसं की वैदिक आणि पौराणिक. सो वैदिक काही रेमेडीज आहेत आणि काही पौराणिक आहेत, या दोन्हीचं एकत्र मिश्रण आपण बघणार आहोत. आणि ह्या सगळी ध्यान सत्र जी आहेत, तर्पण सत्र जी आहेत, ती विष्णू, महाविष्णू आणि गरुड यांच्या संवादातलं जे सार आहे, सारभूतम असं पुढे विष्णू सांगतात की हे सारभूत जरी ऐकायला मिळालं तरी भरपूर गोष्टी सोडवल्या जातील. तर ते सारभूत नुसतं ऐकणार नाही हो, ते आतपर्यंत नेण्यासाठी आपण या गोष्टी करणार आहोत. राईट. हे झालं. पुढच्या आठवड्यात जे आपण करतो आहोत, एक मिनिट, पितृ तर्पणाचं कार्यशाळा जी आजपासून सुरू होणार आहे, म्हणजे आजचं पहिलं सत्र आहे असं तुम्ही गृहीत धरू शकता. आणि मग रोज आपलं मेडिटेशन असेल, साधारणतः 1.25 ते 1.5 तास आपण एक एक सत्र असं म्हटलं होतं त्या अनुषंगाने. आणि त्याच्यामध्ये पुढचा विषय सांगते, जे लोकांचं कन्फ्युजन होतं त्याच्याबद्दल थोडंसं सांगते की संवादच्या माध्यमातून आपण दरवर्षी ध्यानात्मक तर्पण असं घेतो, म्हणजे ध्यान असतं त्याच्यामध्ये मेनली, किंवा हिलिंग प्रोसेस असते असं म्हणूया. त्याचं पोस्टर इकडे दाखवते, एक मिनिट, एकच सेकंड. ओके, मी दोन्ही आपल्या ग्रुपवर शेअर करीन. सो हे 3 दिवस, उद्या परवा तेरवा असं आहे, त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. खूप जणांनी मला प्रश्न विचारले की डेट क्लॅश होत आहेत का, असं तसं. त्याचे उत्तरासाठी हे एवढं प्रस्तावना देते आहे. सो हे उद्या आहे, उद्या परवा तेरवा आहे. आपण जे करणार आहोत त्याचं आजचं पहिलं सत्र आहे, याचं रेकॉर्डिंग येईल. हे मेडिटेशन तुम्ही 3 दिवस करा, मग सोमवारी आपण पुढचं सत्र घेऊया, ते मेडिटेशन करा. सो ह्या म्हटलं तर 2 वेगळ्या कार्यशाळा आहेत, म्हटलं तर विषय तर्पण हाच आहे, त्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. मेडिटेशन सिमिलर आहेत, सेम नाही, कारण घेणाऱ्या व्यक्ती वेगळ्या आहेत, सिमिलर असतील त्याच्यामुळे. आणि विषयाची मांडणी वेगळ्या पद्धतीने आहे, एवढंच. आजच्या मेडिटेशनकडे वळूया. तुम्ही जिथे कुठे आहात, झोपून करा, बसून करा. पुन्हा एकदा, फार गोंधळात असाल अजिबात करू नका,
कारण त्यातला तसा अर्थ नाही. म्हणजे खूप बाहेर आहोत आणि केलंच पाहिजे असं काही नाहीये.